इथे आगमन झालेले त्यांचे हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर प्रवीण केने हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचाही इथे सन्मान केला जाईल। 40+ अतिशय उत्कृष्ट खेळाडू प्रवीण केने यांचाही इथे सन्मान केला जाणार आहे। तर विनंती असेल हेमंत केने आपणास की आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीण केने यांनाही सन्मानित करायचं आहे। प्रवीण केने यांचाही इथे सन्मान केला जातोय। आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल नक्कीच सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद। प्रवीण केने यांचा इथे सन्मान केला जाते। हेमंत केने यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता मायची खूप देणारी शॉल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना प्रवीण केने तर सन्मानानंतर येस थँक्यू सर। पुढचा चेंडू खोलून टप्प्याचा होता ऑफस्टिकच्या लगत फक्त खोदून काढला। लो बॅक लिफ्टचा वापर त्या ठिकाणी आणि सिंगलची प्राप्ती केली। अशा प्रकारे धावसंख्या झाली 7। विजेंद्रने जवळपास 4 चेंडूंना इथे सामोरा गेला। विजेंद्र 4 चेंडूंमध्ये त्याने एक षटकार लगावला, 2 डॉट आणि एक सिंगल नुकतीच बघितली आपण। अशा प्रकारे 7 धाव पूर्ण झाल्या। 7 रन्स ऑन द बोर्ड। सामना सुरू राहील। नक्कीच डायरेक्टर ऑफ MRTP कंपनी प्रशांत सालुंके साहेब आपला मनोगत व्यक्त करणार आहेत। तर त्यांना विनंती असेल सामना सुरू राहील मात्र सालुंके साहेब आपला मनोगत व्यक्त करणार आहेत। हॅलो हॅलो नमस्कार। शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक अशा भिवंडी परगण्यामध्ये गोरसई गावातील सर्व उपस्थित मान्यवरांना आणि ग्रामस्थांना MRTP कंपनीतर्फे मी प्रशांत साळुंके नमस्कार करतो। आज या ठिकाणी जय बजरंग स्पोर्ट्स गोरसई यांच्यातर्फे आयोजित सरपंच जय बजरंग करंटक चषक या स्पर्धेसाठी आम्हाला या ठिकाणी आवर्जून निमंत्रण दिलं, त्याबद्दल या सामन्यांचे संयोजक आणि गावचे प्रथम नागरिक आमचे मित्र मुरलीधर केने साहेब, त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण टीमचं मी सहर्ष स्वागत आणि धन्यवाद देतो। या ठिकाणी गेले 3-4 दिवस आम्ही YouTube वरती आपला सामना पाहतोय। मी बेसिकली सातारा जिल्ह्यातून असल्यामुळे आमच्याकडे या प्रकारचं नियोजन या आधी कधी मी पाहिलेलं नाही। या गोरसईच्या ज्या समन्वयकांनी सहयोगांनी उत्कृष्ट नियोजनात हे सामने भरवलेत, त्या सामन्यांसाठी मी सर्व खेळाडूंचं तसंच संयोजकांचं या ठिकाणी आभार आणि धन्यवाद देतो। आज 12 तारीख पवार साहेबांचा वाढदिवस, या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलो, त्यांच्याही वाढदिवसाला शुभेच्छा देऊयात। सरपंच साहेबांना एवढंच सांगेन, आज तुम्ही आमच्या या ठिकाणी सत्कार केलात, ज्याप्रमाणे उत्कृष्ट नियोजन तुम्ही सामन्यांचं करताय त्या पद्धतीनेच उत्कृष्ट नियोजन एखाद्या उद्योगधंद्यांचं जर करणार असाल तर त्याला संपूर्ण सहकार्य आमच्या MRT रिअल्टी कंपनीचं राहील, एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो आणि सर्वांचा आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। होता फलंदाज त्या ठिकाणी नक्कीच निराश हताश झाला विजेंद्र। विजेंद्रच्या बॅटमधून 2 षटकार आलेत। धावसंख्या स्थिर 21 वर। एकूण चेंडू झाले 3 दुसऱ्या षटकामध्ये। एकूण डॉट खेळलेत पूर्णपणे 2 षटकाचा विचार करता 3 डॉट आलेत, पण 3 षटकार सुद्धा आलेत आणि 3 सिंगल। चेंडू खोदून काढलाय। ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण छानपैकी एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिस लॉगअपच्या रिझन मध्ये एका धावेसाठी तंत्रशुद्ध फलंदाजीचा नमुना पेश करतात दोन्ही फलंदाज। खराब चेंडूचा समाचार घेतात मस्तपैकी आणि एक चांगला चेंडूला सन्मान देत असताना सिंगलची प्राप्ती करतायत। धावसंख्या 22, डबल टू ऑन द बोर्ड। 3 षटकार 4 सिंगल 3 डॉट असा लेखाजोखा मला सांगतात सिद्धार्थ केणे। पहिल्या इनिंग मध्ये आपण त्यांना पाहतोय। धावसंख्या लेखक आपटी देण्याचा प्रयत्न, चेंडूला टोलवलाय ऑन साइडला, चेंडूच्या खाली छत्तीचे पोहोचतोय आणि एक झेल टिपला जातोय, सहज सोपा झेल टिपला आणि फलंदाज इथे लागलाय तो म्हणजे गळाला निलेश नावाचा। बॅक टू द डगआउट। विशेषतः
द्विधा मनस्थितीमध्ये फटका मारला, एलिव्हेशन नव्हतं, इम्प्रोव्हायझिंग नव्हतं, कुठल्या प्रकारचं, फक्त बॅट आणि चेंडूचा संपर्क केला आणि चेंडूला उडवलं झेलसाठी. दरम्यान उमेश द्वारकानाथ केने यांचे ते आगमन झालेले आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम उमेश, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. नक्कीच मी सुद्धा स्वागत करू इच्छितो. आमचे सुद्धा मित्र आहेत उमेश केणे सर. वेलकम इन दिस डायस, VIP डायस. चांगले बिझनेसमॅन गोरसे गावाचे उमेश केणे यांचं स्वागत. 22 धावा फलकावर. वेले वर्सेस आपण पाहतोय कोण बी. हा चांगला फटका ऑन ड्राइव्ह पाहतो आपण. अपिश खेळा थोडासा गुडघा टेकून डीप मिड विकेट डिझर मध्ये थोडंसं फंबलिंग झालं आणि तेच कारण ठरतं जणू काय. 2 धावा लिलया पूर्ण करतोय फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन त्या ठिकाणी विजेंद्र. त्या सोबतीला आलाय राजन नावाचा फलंदाज, राजन थळे. आणि निलेशचं षटक सुरू आहे, निलेश म्हात्रेचं आपण पाहतोय. षटक सुद्धा समाप्त झालं. 2 षटकांत धावसंख्या पाहतोय आपण वेले संघाची, ज्यांनी टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. 12.0च्या सरासरीने 24 धावा इथे उभ्या केल्यात. वेले संघाने चांगला स्टार्ट दिलाय. धुमाळ सर, जरी विकेटचं पतन झालं तरी सुद्धा फ्लाइंग स्टार्ट म्हणू शकतो, कारण टेनिसच्या क्रिकेटमध्ये 12च्या आसपास सरासरी राखणं फार महत्वाचं असतं. आणि क्षेत्रक्षण जिंकून जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला वेले संघाच्या संघनायकाने भावेश तले याने आतापर्यंत एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळते, कारण त्या निर्णयाला अनुसरून आतापर्यंत फलंदाजी केलेली आहे गावदेवी वेले संघाच्या फलंदाजाने. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ते 24 बरोबर 12.00ची सरासरी राखूनही फलंदाजी केलेली आहे. तर व्यंकटेश येतोय गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तर डॉट बघितला आपण व्यंकटेशच्या तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. धावसंख्या स्थिर 24. आणि मी सुद्धा विशेष शतशः आभारी आहे या ठिकाणी. या स्पर्धेचं मला घटक बनवलं त्यासाठी स्पेशली सूरज केणे, तसेच जय बजरंग स्पोर्ट्स गोरसे आणि विशेषतः माझे गुरुतुल्य कॉमेंटेटर सुभाजी धुमाळ साहेबांचा मी शतशः आभारी आहे, ज्यांनी मला या स्पर्धेचं घटक बनवलं आणि आजच्या दिवसामध्ये या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मला संधी दिली समालोचन करण्याची. जे माझ्याकडून चुकलं असेल ते माझं मला परत द्या आणि जे माझे शब्द आवडले असतील ते तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जा, बस मला माझी अपेक्षा आहे. तसं GTCचे आभार, DJ रुपेशचे आभार. द विकेट हा चेंडू हा उंच उडवलेला टोला पाहतो आपण, परंतु झेलची दाट शक्यता असू शकते. लॉंग चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. डीजे थांब जरा प्लीज. डीजे तुझं सुद्धा मी आभार आहे, तुम्ही माझा आवाज पुढे पोहोचवला. त्यानंतर अंपायर फारुख बर्डे सर, तसेच अजिमजी अमदुले सर, तसेच शकील कोटी सर, आपले सुद्धा मी आभार व्यक्त करतो, ज्यांनी छान मला कोऑपरेट केलं. तसेच स्कोरर कुणाल केणे, सिद्धांत केणे, आपलं सुद्धा मी आभारी आहे. सर्व आयोजकांचा आभार. मी मनोज कारवे आणि माझे लाडके प्रेक्षक उपस्थित आणि ऑनलाईन प्रेक्षक, ज्यांनी मला दिवसभर झेललं पेललं. आपलं सुद्धा मी माफी मागतो की काय चुकीचे शब्द निघाले असतील मला माझे परत द्या, नाहीतर जे चांगले शब्द असतील ते तुम्ही ह्या पवित्र भूमीमध्ये त्याचं तुम्ही दफन करा किंवा स्वतःच्या सोबत घेऊन चला. थँक्यू व्हेरी मच. माझा इथे टर्न संपतोय. या पहिल्या इनिंग मध्ये नक्की सुभाष धुमाळ असतील पुढच्या टर्न साठी. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. धन्यवाद मनोज कारवे सर. व्यंकटेश गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होतोय डावखळी शैलीचा फलंदाज विजेंद्र. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून फटका खेळलेला आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. विजेंद्र याची गेली संपुष्टात. फलंदाज मनीष पाटील, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती, खास करून आलोक मुकादमचा दम काढला होता शेवटच्या षटकामध्ये आणि 3 षटकारी आपल्याला पाहायला मिळाले होते. तोच फलंदाज सध्या नॉश ऐकला मात्र सामना करेल फलंदाज केतन मुकादम. व्यंकटेश गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज केतन. यावेळी मात्र गुडघ्यावर बसवून चेंडू टोललेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये वेगाने धाव पूर्ण करतो फलंदाज. एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून ते 25 धाव. सिल्वर जुबली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि पुढील वर्ष नक्कीच जबरदस्त चषकाचा सिल्वर जुबली वर्ष असणार आहे. आणि 25 धाव आपण पाहतो सध्या धावफलकावर गावदेवी वेले या संघाच्या. व्यंकटेश गोलंदाजी मार्कवर गोळसई विलेज इनकडून सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज मनीष पाटील.
यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना स्क्वेअर ऑफ द विकेट मिड क्रिजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी वेले संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद धावफलकावर आपण पाहतोय धावा 26 धावा 26 लॉस ऑफ 3 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. मंचावर विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. ज्यामध्ये आपण पाहतोय नारायण केने, त्यानंतर नुकतंच आगमन झालेलं उमेश केने, इंजिनियर कपिल बालाराम केने, ॲडव्होकेट अशोक ठाकरे, कमिटी मेंबर अरुण भोईर, आयोजक मुरलीधर बाबूराव केने या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी संघनायकाने चेंडू सोपवलेला आहे गोलंदाज प्रणय पाटील याच्या हातामध्ये. शेवटचं षटक चेरोबा बी कोणगाव संघाकडून हाताळण्यासाठी सज्ज होतोय प्रणय. गोडसे विलेज इन कडून सामना करेल फलंदाज मनीष पाटील. यावेळी मात्र बिमार चेंडू फाईन लेग रिजन मधून चेंडू जातोय सीमा पार 1+4 5 धाव मिळतात फलंदाजी करणाऱ्या गावदेवी वेले या संघाला. सोने पे स्वा धावफलकावर 31 धावा 31. शेवटचे षटक मार्ग असताना आपण जो सामना पाहतोय चिरोबा बी कोणगाव विपक्ष गावदेवी वेले या दोन संघांमध्ये आजच्या दिवसामधला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वेले विपक्ष कोणगाव या दोन संघात. यावेळी मात्र चेंडूला फाईन केलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यालाच म्हणतात 1 to 4 4 धावा. शॉट फायनल रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण जिथे 1 किंवा 2 धाव होत्या तिथे मात्र चौकार 1 to 4 आपल्याला पाहायला मिळतात आणि धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ते धावफलकावर 35 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ असताना सामनावीर फलंदाज मनीष. यावेळी मात्र बॅटचं चुंबन घेऊन चेंडू एस्ट्राच्या हातामध्ये स्थिर होतो आणि मनीष पाटील याची केली संपुष्टात. मनीष पाटील बॅक टू पॅव्हलियन. फलंदाज संघनायक 22 स्थळे येतोय. मधल्या फळीमध्ये 6व्या क्रमांक खेळण्यासाठी धावसंख्या स्थिर आहे 35 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ असताना शेवटच्या षटकामध्ये काही चेंडू शेष आहेत. शेवटचे षटक हाताळतो गोलंदाज प्रणय पाटील. उद्याच्या दिवसामधील पहिला सामना गावदेवी ओळी विपक्ष पॉवर शेलार या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच उद्या पॉवर शेलार आणि गावदेवी ओळी या दोन संघांमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी एक मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी आणि संघनायक 22 स्थळ याला जावे लागेल. डगॉटच्या आश्रयाला 22 स्थळे बॅक टू पॅव्हलियन. तर अशा प्रकारे फलंदाज भावेश बादून पॅवल मध्ये पडलेला नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय गावदेवी वेले संघाकडून साजन. मात्र सामना करेल फलंदाज केतन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये काही चेंडू शेष आहेत. प्रणय गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज केतन. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरक्षित हातांची झोली पेश आणि केतन मुकादम याची केली संपुष्टात. आणखीन एक गडी बाद होतोय तो गावदेवी वेले या संघाचा.
मित्रांनो उद्या पहिला सामना क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत पॉवर शेलार विपक्ष गावदेव ओल या दोन संघामध्ये. उद्या सुपर संडे आणि सुपर संडे मधील पहिला सामना नक्कीच ओली विपक्ष आपण पाहणार शेलार या दोन संघामध्ये. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगोच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद. जल्लोष करताना आपण पाहतोय कोणगाव संघाचे पाठीराखे. तू चल मै आया आयारम गयारम दोन चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे प्रणय यांनी आपल्या शेवटच्या षटकामध्ये 4 विकेट प्राप्त केलेले आहेत आणि फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर गावदेवी वेले संघाने आपल्या धावफलकावर धावा जगल्या त्या 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते प्रतिस्पर्धी संघ अर्थात चेरोबा बी कोणगाव संघासमोर. तर मित्रांनो आज आपल्या समालोचन कक्षामधून ज्यांचा आपण आवाज ऐकला नक्कीच अतिशय उत्कृष्ट टॅलेंटेड कॉमेडियन माझे परम मित्र आहेत व्हॉइस ऑफ कल्याण गुरु निंबवलीचे सुपुत्र आहेत आणि नक्कीच कल्याण तालुक्यामधील अनेक स्पर्धांमध्ये पाटगाव विभागामध्ये अनेक स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण नेहमीच ऐकतो असे माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सरांना इथे सन्मानित केलं जाईल. तर मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण मनोज कारवे सरांचा इथे सन्मान करायचा आहे ज्यांच्या माध्यमातून आज अतिशय उत्कृष्ट समालोचन आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत आणि मनोज कारवे सरांना इथे सन्मानित केलं जाईल. तर आयोजक मुरलीधर बाबूराव केने जे या स्पर्धेचे सर्व आहेत त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मनोज कारवे सरांचा इथे सन्मान करायचा आहे. अतिशय उत्कृष्ट समालोचन अभ्यासपूर्ण समालोचन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्या जोडीला समालोचन करताना नक्कीच आम्हालाही खूप आनंद झालेला आहे. तर मनोज कारवे सर हे आपले पाहुणे समालोचक आणि त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे आयोजक मुरलीधर बाबूराव केने यांच्या शुभ हस्ते हे आपण पाहू शकता मनोज कारवे सरांचा इथे सन्मान केला जातोय. हे आपण पाहूया मनोज कारवे सरांचा इथे सन्मान केला जातोय. मायची उप देणारी शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देत राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. अतिशय उत्कृष्ट सुमधुर असं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. हे आपण पाहू शकता कारवे सरांना इथे सन्मानित केलं जात आहे. आपला बहुमूल्य वेळ नक्कीच या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल कारवे सर आपला मनस्वी धन्यवाद. तर ज्यावेळी सेकंड इनिंगला सुरुवात होईल त्यावेळी नक्कीच मी ते थांबतोय मात्र आपण थांबू नका पाहत राहा ऐकत राहा जबदन सरपंच चषक ऐकत राहा मनोज कारवे सरांना. त्या अगोदर उद्याचं शेड्यूल नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचलंच जाईल. इंजिनियर कपिल बालाराम केने यांचाही ते सन्मान केला जातोय. तर मी विनंती करेन मुरलीधर बाबूराव केने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांनाही ते सन्मानित करायचंय. हे आपण पाहू शकता इंजिनियर कपिल बालाराम केने यांचा इथे सन्मान केला जात आहे. मुरलीधर बाबूराव केने ते पेशाने इंजिनियर आहेत विद्यमान सरपंचाने त्यांच्या शुभ हस्ते कपिल केने यांचा 36 दुसरा सामना आपण पाहणार आहोत हंसिका पिंपळगर विपक्ष भद्रावती कालेर. उद्या तिसरा सामना जांतराचा खारबाव विपक्ष शिवसाई गुंदवली. त्यानंतर सामना गावदेवी वडगर विपक्ष श्री गणेश बोडेटी. मात्र उद्या पहिला सामना शेलार विपक्ष ओळी पाहायला विसरू नका. त्यानंतर उमेश केने आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि त्यांचाही ते सन्मान केला जाईल. अरुण भोईर आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते उमेश केने यांचाही ते सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता उमेश केने यांचा इथे सन्मान केला जात आहे. उद्याचं शेड्यूल नक्कीच पुन्हा आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणारच आहेत. उद्या पहिला सामना ओळी विपक्ष शेलार या दोन संघामध्ये खेळला जाईल. त्यानंतर ॲडव्होकेट अशोक ठाकरे यांचा इथे सन्मान केला जाईल. अशोक ठाकरे जे क्रिकेटचे कट्टर समर्थक आहेत ज्यापासून गोळसे संघाचे पाठराखे आहेत आणि त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. अशोक ठाकरे जे पेशाने कडे तर कृपया वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे.
यावेळी चेंडूला हुक केलेला आहे, दणदणीत प्रहार आणि चेंडू शिमाच्या बाहेर षटकार. शेड्यूल उद्या सुपर संडे, उद्या पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. पॉवर शेलार विपक्ष गावदेव ओवली या दोन संघामध्ये. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळाला हंसिका पिंपलगर विपक्ष भद्रावती कालेर. तिसरा सामना अंतराचा खारबाव विपक्ष शिवसाई गुंदवली. त्यानंतर गावदेव वडगर विपक्ष श्री गणेश भरोडे. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. नक्कीच मी इथे थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. मनोज कारवे सरांना मी आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, धन्यवाद सर. मी पुन्हा येईन न म्हणता मला पुन्हा चान्स दिली, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. कारण सुभाजी धुमाळ सर आमचे गुरुतुल्य समालोचक, ज्यांना पुढे खराडीला जायचं आहे. बॅकफुटला जाऊन अप्पिश खेळला जातोय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला हा छानपैकी तटवलाय 4 धावांसाठी. गुड शॉट. तर लक्ष होतं 36 धावांचं आणि धावसंख्या इथे जाऊन ठेपली 13 वरती. आणि कोण कोणाचे 3-13 वाजवल्या सामन्यामध्ये चित्र हळूहळू स्पष्ट होत चाललंय. कारण अजून 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकामध्ये आणि जवळपास धावांचा आलेख जो हवा होता पहिल्या प्रत्येक षटकामध्ये 9चा तो आलेख पार केलेला आहे. 13 होती मजल मारली याने चिरुबा कोण बी संघाने हलक्या हाताने डावी केलं. स्टेट डावी पाहतो आपण सचिन तेंडुलकर स्टाईलचा फटका. बॉलर पास ड्राईव्ह पाहतो आपण सिंगल साठी. हळूहळू संत गतीने लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय निलेश म्हात्रे आणि दिनेश भोईर कडून, जे क्वालिटी क्रिकेटर आहेत, ज्याची आपण सुरेख खेळी बघितली आधीच्या सामन्यामध्ये. जबरदस्त पार्टनरशिप केली होती, क्लासिकल फटके दाखवले होते दिनेश भोईर आणि निलेश म्हात्रेने. धावसंख्या 14. शेवटचा चेंडू साजनचा. हा साजनचा चेंडू उडवला आणि वायडीस मिड ऑन चेंडूच्या खाली सॉफ्ट डिसमिसल. दिनेश भोईर बाद. या सामन्यामध्ये नक्की काय दडले अजून ते चित्र स्पष्ट होत नाही, परंतु हवी ठरले पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज. तो शेवटच्या चेंडूवरती नक्की साजनने संजीवनी प्राप्त करून दिली आपल्या वेले संघाला. विकेटची प्राप्ती केली, जी गरज होती, ज्या ब्रेकची गरज होती ती मिळून दिला अखेरीस गोलंदाज साजनने. पहिल्या षटकात धावसंख्या इथे आहे 14, 1 गडी बाद. समीकरण पाहूया आपण. लक्ष होतं 36 धावांचं. आता येणारे चेंडू आहेत 18 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 22. फार फरक नाही चेंडू आणि धावांमध्ये, परंतु हा जर फरक तुम्हाला वाढवायचा असेल, जर विचार केला आपण वेले संघाचा, तर तुम्हाला इंटरव्हल्स मध्ये विकेटची प्राप्ती करावी लागेल. क्रिकेटचा खेळ पाहतो आपण, अजब खेळ आहे प्रेक्षक. जसं आपलं आयुष्य, जसं आपलं जीवन आहे, ज्याच्यामध्ये अनेक चढ उतार असतात, अनेक सुख दुःख असतं, तसं क्रिकेट आहे. कुठल्याही क्षणात रंग बदलू शकतो असा क्रिकेट पाहतो आपण. सुंदर क्रीडा नगरीवरती जय बजरंग क्रीडांगण गोरसे या ठिकाणी अनेक मान्यवरांची मांदिळी सुरू आहे. आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं. हा पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन लेग स्लिप नाहीये त्या ठिकाणी बॅकवर्ड केलेल्या रिजन मध्ये, अन्यथा झेल होऊ शकला असता. परंतु तेच म्हणतो आपण की जर तरला सुद्धा क्रिकेटमध्ये महत्व नाहीये, तर्क वितर्काला सुद्धा महत्व नाही. अनेक तर्क वितर्क आणि अधिक जर तर या ठिकाणी फॉल ठरतात. तो एकमेव क्रिकेट म्हणजे गेम ऑफ अनसर्टनिटी अँड ग्लोरियस म्हणजे क्रिकेट आपण पाहतो या मैदानामध्ये. धावसंख्या 15, 15 ऑन द बोर्ड. ओव्हर द विकेट गोलंदाज कुलदीप. हा कुलदीपचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा रिझन मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे त्या ठिकाणी, वेगाने येतोय क्षेत्ररक्षक आणि त्याच वेगाच्या आधारे फक्त एका धावेत सीमित ठेवलं फलंदाजाला निलेश म्हात्रेला. निलेश म्हात्रेच्या बॅट मधून एक षटकार आला, एक चौकार सुद्धा आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वरती. आजचा शेवटचा सामना पाहतो आपण आजच्या दिवसातील, वेले वर्सेस चिरुबा कोन बी या संघांमध्ये. कोणता संघ बाजी मारेल, कोण संघ तरेल, कोण संघ हारेल, हे आपल्याला उत्तर अजून सापडत नाहीये. त्यासाठी अजून काही मिनिटांची वाट बघावी लागेल. हा चेंडू छानपैकी स्मॅश हिट, वॉटर स्ट्रोक, षटकार. चेंडू होता अतिशय छानपैकी बॅटच्या रडार मध्ये आला आणि अति छानपैकी टायमिंग केलं होतं. उत्तमरित्या चेंडूला धुडकावून दिलं, भिरकावून दिलं व्यासपीठाच्या वरून षटकारासाठी. आणि या ठिकाणी षटकार लगावला तो फलंदाज पूर्णपणे आक्रमक भूमिकेमध्ये पाहतो हेमंत नावाचा. 1 डाऊन मध्ये आला होता आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या षटकारे 22 वर. आमचे एडिटर जीटीसी यांचे भाऊ आहेत हेमंत हे फलंदाज, ज्यांनी षटकार लगावला. मला उत्साह दिसला लगेच हे भूपेश कराळे मधला आणि उत्साहपूर्ण खेळ
इथे होत असताना पाहतोय चेंडूला खाली ठेवला जातोय, हापाम पूल केला जातोय. स्क्वेअर ऑफ द रिजनचा क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत सिंगल वरतीच रोखलं गेलं. अचूक गोलंदाजी, अचूक फिल्डिंग आता महत्वाची असणार आहे, अन्यथा सामना घेऊन जाईल चिरोबा कोण संघ वेले संघाकडून. कारण या ठिकाणी भक्कम स्थितीमध्ये जरी विकेटचं पतन झालं असेल तरी पण धावसंख्येचा विचार करता प्रेक्षक 36 धावांचं लक्ष असतात. 23 वरती मजल मारली ऑलरेडी आणि हा संघ पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करतोय की का असं चित्र स्पष्ट होऊ लागले हळूहळू. कारण अशा प्रकारची खराब गोलंदाजीच कारणीभूत ठरू शकते. नोचा इशारा पंच आपण पाहतो त्या ठिकाणी हमदुले सरांचा. क्रीजच्या बाहेर टप्पा पडला. खूप स्वेर मारा, दडपण याला म्हणतात. प्रेशर घेतलं तुम्ही, प्रेशर देणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू फ्रीट असणार आहे. अजून एक परवाने मिळते या ठिकाणी फलंदाज निलेश म्हात्रेला. धावसंख्या अवांतरणी पोहोचते 24 वर. मी सुनील पवार साहेबांचा सुद्धा या ठिकाणी आभारी आहे, ज्यांनी सुरेख साथ दिली कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जे आमचे तिसरे समालोचक होते, पॉवरफुल समालोचक अशी त्यांची ख्याती आहे. मॅन फ्रॉम ठाकूरपाडा जे आता खार्डीला पोहोचलेत आणि त्यांच्या पाठोपाठ सुभाष धुमाळ सर सुद्धा या ठिकाणी निघून गेले. यावेळेला फुल टॉसला खूप छान पैकी भिरकावून दिले. व्यासपीठाला सलामी, उमेश केने सरांना सलामी, षटकार. षटकाराने धावसंख्या 30 वरती पोहोचली. आता एका फटक्याची गरज आहे. मला सिद्धार्थ केने म्हणतात की हा सामना षटकाराने संपेल सर, असं मला वाटतंय. MS धोनी स्टाईलने संपेल असं वाटतंय, पण तो क्रिकेटचा खेळ आहे सिद्धार्थ, आपण ज्याच्यामध्ये भाकीत करू शकत नाही. धावसंख्या स्थिर आहे, पोहोचली 30 वरती आणि येणारे चेंडू आहेत अनेक आणि धावांची गरज आहे ती म्हणजे एका षटकाराची गरज आहे. 6 धावांची गरज आहे. ओहो, प्रयत्न केला होता MS स्टाईलचा, परंतु प्रयत्न फसलाय पूर्णपणे आणि झेल तिथे टिपला जातोय. निलेश म्हात्रे बाद. ह्या क्रिकेटने वेड लावलं जगाला आणि आपल्या सर्वांना सुद्धा. टेनिस क्रिकेटने सुद्धा आता वेड लावलंय. टेनिस क्रिकेटला सुद्धा छानपैकी प्लॅटफॉर्म मिळतात. उत्तम प्लॅटफॉर्म इथे निर्माण केला जय बजरंग स्पोर्ट्स गोरसेच्या वतीने. म्हणून तर मगाशीच म्हणालो की जीवन आणि क्रिकेटमध्ये खूप फरक आहे, ज्याच्यामध्ये आपण जगदीश कोळपूरकरांची एक कविता नेहमी बघत असतो. अफाट असा मैदानी येशू तू वेळोवेळी, डाव तुझा येताच जमुईशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भोवताली तव झेल घ्याव्या, जो तो फासे टाकी, जो तो फासे टाकी. मागे टपला इष्टी रक्षक तुझा उदल्या डाव, या साऱ्यांना चकोशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. इथे फटका हुकला आणि संपला. फलंदाज निलेश म्हात्रे. धावसंख्या स्थिर 30 वरती आहे. येणारे चेंडू 12 मला सिद्धार्थ सांगतायत आणि धावांची गरज आहे 6. 1 डझन चेंडू, अर्धा डझन धावा सुभाष सरांच्या भाषेमध्ये. तू ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे. फटकार अचूक तू चेंडू ह्या काळाचा, आयुष्य असे डोंगर जणू धावांचा. हलक्या हाताने नच केलंय सिंगल साठी. उद्याचं लॉर्ड्स मी वाचून दाखवतोय. पहिला सामना असणार आहे शेलार आणि ओली यामधला पहिला सामना असणार आहे. त्यानंतर हंसिका पिंपळकर वर्सेस बंद्रा मारुती कालेर दुसरा सामना असेल. तिसरा सामना जाणता राजा खारबा वर्सेस शिवसाई गुंदवली. चौथा सामना असेल गावदेवी वडघर वर्सेस श्री गणेश भरोडी. तर या संघाने वेळेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहायचं आहे. पहिला 8:30चं रिपोर्टिंग करायचं आहे, जो सामना 9 वाजता सुरू होईल. मैदानामध्ये हळूहळू यशप्राप्ती होण्याच्या मार्गावरती संघ पाहतोय आपण. चिरोबा कोण बी, हंसिका पिंपळकर आणि बंदामाते कालेर. आपण सुद्धा 9:40चं टायमिंग आहे. या ठिकाणी 9:15 पर्यंत यायचं आहे. आपण जर आम्हाला ऐकत असाल तर. जाणताराजा खारबाव संघाने आपलं 10:20चं टायमिंग आहे. आपण 9:15 आलात तर बरं होईल. आणि त्या ठिकाणी एक छान फटका येतोय, तितका सुंदर झेल टिपला जातोय. फलंदाज फैल होतोय. डीजे थांब जरा. आणि त्यानंतर सामना असणारे गावदेवी वडघर श्री गणेश भरोडी. आपल्या दोन्ही संघांना टायमिंग 11:40. आपण 11:15 पर्यंत या, खूप चांगलं होईल. आम्हाला कॉपरेट करा. तर येणाऱ्या उद्याच्या सगळ्या संघ मालकांनी, संघ नायकांनी या आमच्या सूचनेकडे लक्ष द्यायचं. वेळेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहावं अशी आमची नम्र विनंती जय बजरंग स्पोर्ट्स गोरसेच्या वतीने. आणि फक्त शेलार आणि ओवली आपण फार लवकर रिपोर्टिंग करायचंय. 8:30च्या आसपास यायचंय, 8:30च्या आसपास यायचंय किंवा त्याच्या आधी आला तरी पण बेटर दॅन बेस्ट. तर या ठिकाणी 9 चेंडू शिल्लक आहेत सिद्धार्थ. गडी पतन झालं आणि धावांची गरज आहे 5. 9-5. 9 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. सामना इथे कोण जिंकेल कोण हारेल अजून चित्र स्पष्ट होत नाही, पण तो ओपन झाला मी म्हणू शकतो. कारण फक्त 3 विकेट्स इथे पडलेल्या आहेत चिरोबा कोण बी संघाच्या. तो संघ हवी ठरतोय, त्या संघाला थांबवावं लागेल.
उत्तमरित्या गोलंदाजी हाताळावी लागेल तुम्हाला आणि असंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करावं लागेल तरच तुमची इथे आठवण कणाकणा राहणार आहे. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. जसं आयुष्यामध्ये आपण काही चुकीचे निर्णय घेतले, काही आपण हुकवल्या गोष्टी, तर नक्कीच आपल्याला त्याची नुकसान भरपाई मोजावी लागते. तसं क्रिकेटमध्ये तुमचा एखादा फटका हुकला तर तुम्हाला नुकसान भरपाई मोजावी लागते. त्यालाच आयुष्य आणि क्रिकेटचं साम्य म्हणतात. किती छान लिहून ठेवले जगदीश खेवडकर साहेबांनी. हा सुद्धा एक सुरेख फटका पाहतो आपण. ऑफ ड्राईव्ह होता, मिड ऑफच्या जवळून काढला आणि तितकं सुरेख क्षेत्ररक्षण बघितलं आपण. वाईड इस लॉंग ऑफला धावसंख्या एकने पुढे सरकते. धावा झाल्यात 33, अजून 3 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 7. 7-3, 3-7. हो हो, स्कूप करण्याचा प्रयत्न. खूप छान फटका म्हटलं जातं याला क्रिकेटमध्ये. निराश झालाय फलंदाज त्या ठिकाणी, कारण त्याला चौकार मारायचा होता. गॅप शॉट सिलेक्शन करता आला नाहीये, पण तो नुकसान नाहीये. खूप सुरेखरित्या सामना पुढे चालला आणि ओपन होतोय सामना पूर्णपणे विजय प्राप्त करू इच्छितो चेरुबा कोण बी संघ, असं एकंदर चित्र पाहायला मिळते. कारण चेंडू अनेक शिल्लक आहेत. 6 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजे 2 कंपल्सरी चेसिंग. 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. प्रेक्षक जे चाहते आहेत पराभव होणाऱ्या संघाचे, ते हळूहळू आमच्या घराकडे, आपल्या घराकडे जात असताना, परंतु ज्यांना इथे सामना बघायचा ते उपस्थित अजून मैदानामध्ये. चौफेर प्रेक्षक पाहतोय आपण. अंधार पसरलाय आपल्या वातावरणामध्ये सुद्धा आणि अंधार पसरलाय तो म्हणजे वेले संघामध्ये. वेळेच्या पाठीराखामध्ये 2 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. शेवट गोल करायचा प्रयत्न करा, मनाने हरू नका, कारण मनाने एकदा हरलात की पुन्हा जिंकता येत नाही. त्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल नाही होत. फलंदाज बाद. हरीश केणेंचं बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद. लेवल अप आहे. स्कोर इज अ लेवल. चेसिंग इज द कंपल्सरी बट दॅट इज इम्पॉर्टंट. आणि चेंडू शिल्लक आहेत सिद्धार्थ 4. 5 चेंडू, 5 चेंडूमध्ये एका धावेची गरज. एखादं मिराकल, एखादा चमत्कार करावा लागणार आहे, ज्याला आपण क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक वेळा पाहिलं असेल. काही अशा खेळाडूंनी की शेवटचं षटक सुद्धा मिडवरून हाताळलं होतं. तशा प्रकारची कामगिरी करावं लागणार आहे तुम्हाला. आयुष्यामध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन तुम्हाला करावं लागणार आहे. मी गोलंदाजीसाठी म्हणतो, ज्याचं नाव आहे राजेश. तुला हिरो बनायचं असेल तर नक्की तुझ्याकडे ती करामत पाहिजे, तुझ्याकडे ती गोलंदाजी अशी पाहिजे की तुम्हाला या ठिकाणी एक धाव सुद्धा देता आली नाही पाहिजे. हो, तसं होऊ देत नाहीये. हा एक चौकार लगावला जातोय. मॅच फिनिश करतोय फलंदाज चौकाराने. गुड स्टाईल टू फिनिश दिस मॅच. आणि हस्तांदोलन करा एका लाईनअप मध्ये प्लीज, बरं वाटेल. चेरुबा कोण बी संघाने या ठिकाणी सामना जिंकलेला आहे. हॅलो चेक. चेरुबा कोण बी संघ विजय प्राप्त करतोय. मॅन ऑफ द मॅच मिस्टर. इथे थोडंसे तडजोड आहे किंवा कठीण झालंय. प्रणय पाटीलने सुद्धा 4 विकेट्स मिळवले 2 धावा देऊन, आणि निलेश म्हात्रेने फलंदाजीच्या जोरावरती 19 धावा कुटलेल्या आहेत. निलेश म्हात्रेचे 1 विकेट सुद्धा आहे. 2 धावा, 10 धावा देऊन, माफ करा, 10 धावा आल्या होत्या. नक्कीच थोडंसं आम्हाला इथे कठीण स्थिती, आम्ही काही सेकंड मध्ये अनाउन्समेंट करतोय.